संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दादा रणजितभाई शिंदे, उपस्थित सर्व मान्यवर, पंढरपूर, माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यातून आलेले सर्व दादावरती आणि रणजितभाईवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर, खरं तर गेल्या 2 महिन्यापूर्वी आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय दारुण पराभव झाला आणि या नाही त्या कारणानं आपण आपल्या सगळ्याशी संवाद करायचा का नाही याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा झाली. बऱ्याच वेळाला वाटायचं की कशासाठी संवाद करायचा. ज्यांच्याशी संवाद आपण ठेवत होतो त्या माढा तालुक्यातील 78 गावं आणि करमाळा तालुक्यातील 36 गावं अशी 114 गावं, ह्या 114 गावांनी सगळ्यात जास्त घात कुणी केला असेल तर ह्या 114 गावांनी केला. आणि मग आपण गेले 2 तास नुसत्या टाळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय. खरं तरी शर्मेची बाब आहे. गेले 30 वर्ष दादाने आणि मामाने या तालुक्यामध्ये निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. मी खऱ्या अर्थानं माळशिरसच्या 14 गावाच्या सर्व नेते मंडळीला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देणार आहे की खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी अतिशय ताकदीनं खिंड लढवली आणि जे बोललं होतं, जे चाललं होतं आणि ते नेमकं तसंच त्या तालुक्यामध्ये आम्हाला वाटायचं 2-3 हजारानं प्लस मायनस होईल, परंतु नेमकं तसंच त्याच तालुक्यामध्ये घडलं. आणि ज्याच्यावरती आपली भिस्त होती, ज्याच्यासाठी आपण हा सगळा अट्टास केला होता, त्या सगळ्या लोकांनी, जवळच्या लोकांनी आपला घात करायचं काम निश्चितपणे या निवडणुकीमध्ये झालं. मी सगळ्यांचे चेहरे टिपलेत. मी गेले 2 तास या ठिकाणी बघतोय, अनेकांचे चेहरे बघतोय. हिथं असणाऱ्या सगळ्यांनी काही विरोध केलेला नाही, फक्त खिरीत मोतायचं काम केलं. विरोध नाही केला. त्या खोऱ्यात चालवतच नाही, तिकडं तुतारीत चालती. अरे तुझ्या खोऱ्यात काय करायचं ते तू ठरव ना. तुझा आणि त्या गावाचा काही संबंध नसताना तो सगळ्या गावाचं माप येऊन गावात सांगायचं, जिथं जायचं लोका त्या खोऱ्यात, त्या गावात, त्या भागात सगळी तुतारीत चालती. आपण कुणीही प्रामाणिकपणे निश्चितपणे मी खेद व्यक्त करतो की कुठल्याही कार्यकर्त्यांनी, ज्याला कार्यकर्ता म्हणून जीवाची भाजी लावावं लागते, ते एकाही या मायच्या पुताने या माढा तालुक्यात केलेलं नाही. हा माझा स्पष्टपणे आरोप आहे. अहो ज्याचा आणि काडीचा संबंध नाही, 3 महिन्यामध्ये गाडी आला, त्याचे 500 कार्यकर्ते, ज्याचा आणि कशाचा संबंध नाही, कुठली टोळी काय भानगडी आहे त्यांच्या, जीवाची बाजी कशी कार्यकर्त्यांनी काम करावं, एका मतदाराच्या घरी 100 वेळा ती गेली. आपला या ठिकाणचा एकरी पंढरपूर तालुक्यामध्ये कधी जाऊन सांगितलं की व करमाळा तालुक्यामध्ये गेला एखादा पट्ट्या की आपल्या नातेवाईकाला जाऊन सांगितलं यायला आपल्याला मामाला मतदान करावं लागते, रणजितभाईला मतदान करावं लागते, असं कधी घडलं? मला हातवर करा बरं जरा. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला ही पराभव चाकावा या ठिकाणी लागला. आपली ताकद होती आणि आता हीच माणसं अनेक वर्ष आपण मेळावा घेत आहे. आम्ही बी त्या मेळाव्यात, ही सगळी एवढीच टीम असते, ही सगळी सिनियर मंडळी आपल्याबरोबर आहेत आणि 18 ते 35 वयाचा आपला संपर्क पार संपत आलेला आहे. रणजितभाई त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मग एखादा कार्यकर्ता बघा, रणजितभाई नवीनच सुरू केले, गावात 3री पार्टी तयार करत चालू केली, मग आपलं कसं व्हायचं? त्यांना भेटायला जाऊन द्यायचं नाही, आपण प्रामाणिक काम करायचं नाही, अशा पद्धतीत ही नेते मंडळी अडकली. गेले 30 वर्ष दादा सांगायची आणि लोक ऐकायची. यावेळेला नेमकी चूक झाली की दादांनी लोकाला विचारलं आणि लोकांनी सांगितलं आणि म्हणून ही आपल्याला चूक भोगायची पाळी आली. आणि म्हणून भले राजकारणामध्ये हार जीत होत असते, त्याला काय एवढे बी काय घाबरून जायचं काही कारण नाही. आपण नव्या ताकदीनं, नव्या जोमानं या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. मी तिकडे ते राम सातपुते म्हणून एक छोटा कार्यकर्ता आहे, काय त्याचा या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा संबंध आहे? बेडचा गडी, नवरा बायकोनं खिंड लढवली त्या ठिकाणी, 10-15 हजारावर आला. इथं 35 वर्षात 150 DHP सदस्य, 200 पंचायत समिती सदस्य,
500 मार्केट कमिटी, 1000 कारखाने संचालक आणि इतके गावगावचे सरपंच असताना सुद्धा आपल्याला पराभव या ठिकाणी भोगावा लागला. याचं आत्मपरीक्षण आपल्याला करणं, कारण आपला आणि गावावरती आपला इथं सगळीच आपला आता गावावर पकड आहे का, आपली गावावर पकड आहे का, अगोदर आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. आपण आलोय मेळाव्याला, आलोय आपण मेळाव्याला आलोय, आपल्या गावगाड्यावरती पकड आहे का ह्याचं आत्मपरीक्षण करावं. आणि जर खरंच आपली पकड असेल तर नेत्याला सांगावं, भले काही पराभव होऊ द्या, आम्ही पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने या ठिकाणी येऊ, तुम्हाला विश्वास देऊ. आणि 18 ते 35 मध्ये ह्याला अनेक कारण आहेत, लय लय मोठी मोठी कारण, बोलून चालत नाही, बोललं तर दगड घालतील पुन्हा. तर कोणी कोणी पशवलं, कुठल्या गावातल्या काय कार्यकर्त्यांनी पशवलं, किती जवळची होती, टोपल्यात साप सांभाळलं गेलं आणि ते सगळं साप चावलं. मी आपल्याला झालेल्या पराभव होत असतो. मामा झेडपीला पडले, आमदारकीला पडले, खासदारकीला पडले, काही बिघडत नाही, होत असतं. परंतु 30 वर्षाच्या दादांनी केलेल्या विकास कामाच्या जर आपण विचार केला तर त्याचं डिपॉझिटसुद्धा राहायला नको होतं. विकासाची आणि ह्या निवडणुकीची चर्चा वेगळी झाली, निरेटिव्ह लोक पसरवत गेली. कोणी पसरवलं, रणजित भाया वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. आपल्याच लोकांनी, पार्टीतल्या लोकांनी सांगायचं आलं नाही, रणजित येत नाही निवडून, रणजित येत नाही निवडून, रणजित नाही निवडून. त्याचा आणि रणजितचा आणि समाजाचा कधी संपर्क येऊन दिला नाही. आपली लोक समाजात पेरत गेली, रणजित नको, रणजित नको, रणजित नको. आणि हा निरेटिव्ह 18 ते 35 वयाचा, ज्याचा आणि राजकारणाचा आणि दादाचा संबंध नाही, विकासाचा संबंध नाही. दादानी काम कधी केलं? 95 ते पहिल्या 15 वर्षामध्ये कारखाने आले, सगळ्या पाण्याच्या योजना झाल्या, MSCBची सगळी कामं झाली. आता नव्यान पोरांना काहीच संबंध नाही ह्या विकास कामाचा, काही देणं नाही घेणं नाही त्यांना, सगळं मोबाईलवरती चाललं आहे सगळं. आणि नेमकी चूक आपण नवीन पोरांना त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं होतं. त्या सगळ्या गावगाड्यामध्ये आता इथं किती आले, आपण 2-3 हजार लोक आहेत, 3 लाख लोक महाग आहेत. आणि ही सगळी लोक आपल्याला, आता मी रणजित भैयांना भले पराभव आपण स्वीकारलेला आहे, आपण उद्याच्या निवडणुकीला निश्चितपणे फार मोठ्या ताकदीनं सामोरं जाणार. जिल्हा परिषद तर आपण निश्चितपणे मारू, काय अडचणी येणार नाही. पण कुणाच्या जीवावर, इथं बसलेल्याच्या जीवावरती येईल का नाही ह्याची गॅरंटी मला सुद्धा नाही. आपण गावात जाऊन काम करणार आहे का नाही, आपली बिघडलेली नीट करायची येते का नाही. ती गावात 200-200, 300-300 बिघडलेली आहे, ती कशामुळे बिघडली? आपापल्या वैयक्तिक खेवादेवामुळे बिघडली. आपण त्यांच्याकडे जावा, त्यांना विश्वास द्या, रणजितना निमंत्रित करा, त्यांना बोलवा, त्यांच्याशी संवाद करा. कामं काय, ऊसाच्या मुद्द्यावरती निवडणूक बिलकुल झालेली नाही. ऊस किती लोकांचा ऊस आहे, अनेक गाव आहेत, गोरगरीब गावात आहेत, 18 पगड जाते आहेत. ह्या सगळ्याशी संवाद करण्याचं काम रणजित भाईंनी निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये करावं. मला खात्री आहे तुमच्यात चांगले गुण आहेत, तुम्ही संवाद साधताय, फक्त कमी बोलताय. लोकांना ज्यादा बोलायची गरज आहे. खोटं बोल पण रिटर्न बोल ही सवय लोकांना अलीकडच्या कालखंडात, ती चुकीचा पायंडा आहे. शिंदे कुटुंबामध्ये हा पायंडा कधी नव्हता. जे आपल्याला करायचं आहे, जे शक्य आहे ते आपल्याला तोलून बोलायचं. कारण एकदा जर आम्ही होय म्हणलो तर पुढच्या महिन्यात तुम्ही त्या दिवशी होय म्हणला ना, आज काय झालं तर ह्याचा परिणाम अनेक दिवस भोगावं लागतात. म्हणून चुकीचं न बोलता जे आपल्याला शक्य आहे ते निश्चितपणे जनतेच्या दरबारात आपण निश्चितपणे, आदरणीय दादांचं आता वय झाले, तब्येत साथ देत नाही आणि आता सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला गावगाड्यामध्ये जाऊन सगळ्या घटकाला विश्वास द्या. आपली काही कामं आहेत, दवाखाना आहे, शाळा आहेत, गोरगरिबांचे दवाखान्याचे प्रश्न घेऊन जा यांच्याकडं. कोणी तू मोठमोठे येणारे 2च आहेत गावातले, एक ह्या पार्टीचं आहे, त्या पार्टीचं आहे. मग ग्रामपंचायत सदस्याची ने आपली ओळख कमी झालेली आहे. सोसायटीचा चेअरमन आपल्याकडे आता ह्या 5 वर्षात कधी येत नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करून एक नवीन तरुणांची मजबूत फळे, भले एखाद्या गावच्या गाड्यातल्या कार्यकर्त्याला भले वाईट वाटलं तरी गावातले 10 नवीन चेहरे तयार करा, त्याला त्याची आवड निर्माण करा, त्याचे प्रश्न समजून घ्या, त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करा. जेणेकरून ही नवीन पोरं, ही नवीन जी तरुणांची टीम आहे 18 ते 35ची, ती भविष्यामध्ये तुमच्या पाठीमागं कशा पद्धतीनं उभी राहील याचं नियोजन जर आपल्याला या ठिकाणी करता आलं तर उद्याच्या सगळ्या निवडणुका, भले आपण तालुका आपला घासून पुसून गेला आहे, कारण आपल्या ह्या सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती आहे 5-6 हजाराचा लीड गेल्या अनेक निवडणुकीमध्ये आपण देतोय. निश्चितपणे आपण या ठिकाणी विचार करून आजपासनं
कामाला लागायचं आहे. कारण आता गेलो बऱ्याच जणांचं तोंड वाकडं तिकडं आहेत, हे असंच असतं, होतच असतं, ह्यानी चुका केल्या, चिडवानं केल्या, 2 पार्ट्या सांभाळल्या, 2 पार्ट्या 3 पार्ट्याचा काही संबंध नाही. 18 ते 35च्या लोकांनी राडा केला आहे आणि तो राडा आपल्याला आता नीट करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून सगळ्या माझ्या या भागातील कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत लागेल त्या ठिकाणी नेतृत्व तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या ठिकाणी 36 गावं 28,000 मायनस, आपण तर बघा आपला काटाच बसला इकडं. हे कशामुळं घडलं? अनेक जवळच्याने घात केला. ही कधी अपेक्षितही नव्हतं. हिथं असणाऱ्यांनी जर थोडं जरी प्रामाणिक काम केलं असतं, आपली 30% मतं फुटली. दादा किती? 30% मतं फुटली आपली. 2-5% होत असतं इकडे तिकडे राजकारणामध्ये. संख्या फार मोठी गेली. 30% विरोधात आपले आहेत 30-35%, आपली 30%, 60%वर उगाचच गेला, काहीच काम बिनकामाचा. आणि म्हणून निश्चितपणे आजपासून आपण कामाला लागा. ऊसाचं काय असेल किंवा गोरगरिबाची कामं असतील, अनेक प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न नेत्यांच्याकडे योग्य वेळेला योग्य टायमिंगला, वेळ निघून गेल्यावर सांगूनसुद्धा काही उपयोग होत नाही. त्यांना सांगा, दवाखान्यामध्ये जावा, लोकांना विश्वास द्या की बाबा ही सगळी टीम नवीन टीम आहे. ज्या ज्या ठिकाणी तुमच्याकडे अडचणी आहेत, मग कुठली का असना, मारामाऱ्या करून तेवढं इकडे येऊ नका. त्याचे बी परिणाम व्हावं लागतात. चुकून एखाद्याचा फोन जातो, तेवढं शिवणाला थोडं मदत करा. ती पुढची पिढी, पुढच्या 100 पिढी आपल्याला मतं देत नाही. एक आपण पोलिटिशियनला फोन केला, त्याचं परिणाम नेत्याला बघावं लागतं. आपण गावगाड्यामध्ये किती भांडणं करायची, किती तक्रारी करायच्या, याचासुद्धा आपण निश्चितपणे विचार करून आपल्या नेत्याचा हात बळकट करायचा असतील. आता मागा सांगितलं की कुठं जायचं, कुणीकडे जायचं, कशाला जायचं, हे नेत्याला अधिकार देऊ. पण मी एक या ठिकाणी दादा निश्चितपणे सांगणार आहे की जे देशात चालतंय ते निश्चितपणे आपण स्वीकारावं. कारण अनेक जणांची जी इच्छा आहे ती इच्छा निश्चितपणे आपण, जे देशामध्ये ज्याला मार्केट आहे, जे चांगल्या बाजारामध्ये विकतं, तो आपला चांगला माल लोकांच्या सहकार्यानं आपण निश्चितपणे काय जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण घ्यावा. तुमच्या निर्णयाला या तालुक्यातील सर्वसामान्य मतदार अतिशय ताकदीनं तुमच्या पाठीमागं झालेल्या चुका सगळ्या तुम्ही त्याला माफ करा, ते आपल्याला माफ करतील. असा दोन्ही एकत्र मेळ घालून उद्याच्या सगळ्या निवडणुका आपण पूर्ण ताकदीनं निवडून देऊन झालेल्या अपमानाचा बदला निश्चितपणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लागल त्या ठिकाणी आपला विजयाचा झेंडा शिंदे कुटुंबाचा लागल. अशा पद्धतीचं वर्तन, अशा पद्धतीचं काम आपल्या हातून घडावं, हीच आजच्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं, कार्यकर्त्याकडून किंवा गावगाड्यामध्ये राहिलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपल्या नेत्याकडून काही चुका झाल्या असतील त्या चुकासुद्धा माफ करून त्यांना मदत करावी, अशा पद्धतीच्या आग्रहाची आणि नम्र विनंती या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. अधिकचं न बोलता मला खात्री आहे झालेल्या अपमानाचा बदला आपण घेतला पाहिजे आणि ती ऊर्जा या निमगावच्या या दत्त मंदिराच्या मातीतून या ठिकाणी आपण घेऊन जाचाल, हा विश्वास आजच्या या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्याकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. अधिकचं न बोलता आपण सर्वजण दादांच्या, रणजित भायांच्या विश्वासाला एक आव्हान दिलं, तर त्या आव्हानाला विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं की जे झालेल्या चुका आपल्या आहेत त्याच्यावरती नेत्यांनी ठरवलं. होत असतं राजकारणामध्ये म्हणले आपण त्याला पांघरून घालू, परंतु सारखं पांघरून घालायची संधी आपल्याला मिळणार नाही. आपल्या हातून अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन होऊ नये ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजे. यानंतर माढा तालुक्याचे युवा नेते, आम्हा सर्वांचे नेते सन्माननीय रणजितभैया शिंदे साहेब संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय रणजितभैया शिंदे साहेब. आजच्या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय दादा, माढा तालुक्यातून उपस्थित असणारे कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय भाऊ शिवाजीनाना कांबळे, सुहास काका, शिवाजीराव पाटील, चित्राताई वाघ, पंढरपूर तालुक्यातून उपस्थित असणारे आप्पा काका, दिलीप आप्पा आणि सर्वच पंढरपूर तालुक्यातले आणि माढा तालुक्यातले नेते मंडळी,
या ठिकाणी माळशिरसच्या 14 गावातून उपस्थित असणारे म्हाळुंगचे नगराध्यक्ष, त्याचबरोबर म्हाळुंगचे गटनेते राहुल आप्पा, माऊला चाचा, 14 गावातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मित्र, माढा तालुक्यातून 36 गावातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी, तरुण मित्र व या ठिकाणी आजच्या या संवाद मेळाव्यासाठी झालेल्या निकालावरती आपापल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेले सर्व माढा, पंढरपूर, माळशिरस या तिन्ही तालुक्यातले सर्वच गावगावचे कार्यकर्ते, आत्तापर्यंत गेल्या 2 तासामध्ये सगळ्यांनी आपापल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, आपापल्या भावनांना वाट करून दिली. एखादा पराभव झाल्यानंतर त्याला कारणं भरपूर असतात, पण एखादी निवडणूक जिंकल्यानंतर अशा पद्धतीची निवडणूक का जिंकली म्हणून आपण कधी जमा होत नाही. आणि म्हणून कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या पराभवाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी गेले महिनाभर अनेक गावची काही मंडळी येऊन भेटत होती आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी एखादा मेळावा आपण आयोजित करावा. मेळावा म्हणण्यापेक्षा सगळ्यांना एका ठिकाणी बोलवावं आणि आपापले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. आणि आज दादांच्या तब्येतीमुळे गेले 15-20 दिवस काही ते शक्य झालं नव्हतं आणि आज दादांनी तारीख दिल्यानंतर आज आपण या ठिकाणी सगळे जमलो. सर्वप्रथम या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि उपस्थित नसणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. कारण पराभव झाला म्हणजे काही जणांनी काम केलं नाही असा त्याचा अर्थ होत नाही. अनेकांनी पळून काम केलं, बिगर पदाच्या लोकांनी पळून काम केलं, पदाच्या लोकांनी काय पळून काम केलं. पण काही कारणाने या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत झालेल्या मनोगतामध्ये अनेक वेगवेगळी कारणं, त्याच्यामध्ये काय तुतारीचं वातावरण आहे काय म्हणली, काही मराठा समाजाच्या आंदोलनाचा काय प्रभाव राहिला म्हणून काही जणांचं मत आलं, काही जणांचं आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं संभ्रमाचं वातावरण आहे असं म्हणण्यात आलं, काय आपल्याच जवळच्या कार्यकर्त्यांच्या जवळची मंडळी वेगळ्या विचारांनी गेली असं काही जणांचं मत आलं. गेले 30 वर्षामध्ये आत्तापर्यंत केलेल्या कामाचं येईल त्याचं काम केलं म्हणून गावगावामध्ये काही मंडळी आमच्या ऐकण्यात राहिली नाही असं काही जणांचं मत आलं. गावाच्या स्थानिक राजकारणाचा, गावगावच्या 2 पार्ट्याचा अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास झालेला त्यांनी या ठिकाणी राग व्यक्त केला म्हणून काही जणांचं मत आलं. आणि हे सगळं ज्या ठिकाणी घडलं नाही त्या ठिकाणी पैशामुळं काय काम झालं असं काही जणांचं मत आलं. पण या निवडणुकीमध्ये एक गोष्ट नक्की आहे, कारणं भरपूर आहेत, परंतु या निवडणुकीमध्ये ह्याची जबाबदारी म्हणून आपण कुठंतरी कमी पडलो असं मला या निवडणुकीच्या निमित्ताने
वाटतंय, कारण आपण नियोजनामध्ये सातत्याने आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या आणि जिल्हा परिषदेच्या पहिली विधानसभेची निवडणूक 95 सालाची जर सोडली तर मला वाटतंय सगळ्या त्याच्या पुढच्या 5 निवडणुका, या निवडणुकांचं सगळं नियोजन ही मी स्वतः बघत होतो. आणि या 5 निवडणुकांमध्ये मागं बसून जे नियोजन बघायला पाहिजे ते संपूर्ण काम पहिली निवडणूक सोडली तर सगळ्या 5 निवडणुकांमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये जे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात ते सगळं काम पाठीमागं दादांच्या मी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेऊन बघत होतो. आणि ह्या निवडणुकीमध्ये ती बाजू नेमकी थोडीशी कमकुवत राहिली. त्याचबरोबर निवडणुकीमध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी आपण सगळ्यांना गावगाव मी स्वतः लोकसभेनंतर भेटून सगळ्या गावातल्या लोकांना विचार घेण्याच्या दृष्टीनं म्हणून गावगाव गेल्यानंतर सगळ्यांना विचारलं. त्या ठिकाणी सगळ्यांचं मत आलं की आपण आमकीकडे जायला पाहिजे आणि तिकडं नाही झालं तर आपण अपक्ष लढलं पाहिजे. आज निकाल असा कोणाला लागल म्हणून मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात वाटत नव्हतं, पण इतर राज्यामधली परिस्थिती वेगळी होती. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ आणि बार्शी या भागामध्ये काही प्रमाणात म्हणजे चांगल्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे असं बऱ्यापैकी राहिलं. काही त्याच्यामध्ये सुधारणा जरूर झाली, पण लोकसभेला आपल्याच विचाराची सगळी मंडळी त्या वेगळ्या विचारांनी तिकडं भरकटत गेलेली होती. त्यावेळेस सुद्धा मी स्वतः सगळ्या गावगाव जाऊन सगळ्यांना विनंती करत होतो की खरा विकास आपला ह्या उमेदवाराला निवडून दिलं तर होईल. पण त्यावेळेस सुद्धा लोकांनी भावनिक होऊन वेगळा विचार केला आणि आपल्याच लोकांनी विचार केला आणि त्याच्यामधली 50-60% माणसं माघारी आली विधानसभेत. पण सगळी माणसं काय माघारी आणण्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांना यश आलंय असं मला वाटत नाही. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी अपक्ष उभा राहण्यासाठी सांगितलं, म्हणून दादांनी या ठिकाणी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि आपण ही निवडणूक अपक्ष लढवू. आत्ता निकाल लागल्यानंतर सगळ्यांना वाटतंय की आपण घड्याळावर उभा राहायला पाहिजे होतं. त्यावेळेस आम्ही सातत्याने सांगत होतो की अजितदादांनी आपल्या मतदारसंघासाठी फार मोठी मदत निधीच्या स्वरूपात आपल्या मतदारसंघाची कामं करण्यासाठी केली. पण सगळ्यांना त्यावेळेस ह्या कामांच्या बाबतीमध्ये इतक्या वर्षातल्या केलेल्या कामांपेक्षा एक वेगळा विचार करावा म्हणून सततची जी मागणी होती ती आता निकाल लागल्यानंतर, सरकार आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना वाटतंय की आपण अमकं केलं असतं तर बरं झालं असतं. पण तशी ती परिस्थिती नव्हती. त्यावेळेस जो निर्णय घेतलेला होता ते आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं निर्णय घेतलेला आणि म्हणून जी निकाल लागलेला आहे त्याही गोष्टी आपण स्वीकार केल्या पाहिजेत. या पराभवाचा सुद्धा आपण स्वीकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये खचून न जाता आपण पुढच्या येणाऱ्या 5 वर्षाच्या या काळामध्ये चांगल्या पद्धतीची कामं करण्याच्या बाबतीमध्ये, लोकांच्याकडे जाऊन संपर्क साधण्यामध्ये, आता शिवानंदांनी सांगितलं की खरोखरच एखाद्या सत्तेत असल्यानंतर सतत 30 वर्ष, 25-30 वर्ष, 40 वर्ष जी लोक कार्यकर्त्यांचा संच दादांवर होता त्या सगळ्या लोकांना सातत्याने आम्ही गावात गेल्यानंतर, दादा गेल्यानंतर ही सगळी मंडळी येत होती. त्याचं काही चुकीचं नव्हतं. ही प्रेमापोटी आत्तापर्यंत जोडलेली ही सगळी माणसं आहेत.
पण हे सगळं होत असताना गेल्या 30-40 वर्षामध्ये अनेक पिढ्या बदलत असतात, नवीन माणसं पुढे येत असतात आणि ती माणसांचं सततचे आपण सगळे लोक आलं ही काही चूक नाही, परंतु त्याही लोकांना दर 10 वर्षातनं काही प्रमाणात येणारी नवीन पिढी आपण आपल्याजवळ घेणं अपेक्षित होतं आणि त्या गोष्टीमध्ये आपण कुठंतरी थोडंसं कमी पडलेलं आणि त्या वेळेस आम्ही करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जवळचे जे निष्ठावान सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना वाटायचं की भैया वेगळ्या पद्धतीनं गावात राजकारण करतात, भैयांनी आता नवीन पार्टी उभा करायला चालू केली, भैया अमक्याला ताकद देतात आणि म्हणून ह्या मंडळीनं सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 5 वर्ष एक ठराविक कॅसेट जशी आता शिवानंदांनी सांगितली तशी माझ्या स्वभावाच्या बद्दल, माझ्या सगळ्या गोष्टीच्या बद्दल मी आत्तापर्यंत म्हणजे ह्याच्या आधी सांगितलं की बाबा असं काय घडलेलं जे आहे असा एक माणूस आणून दाखवा की त्याला मी अशा पद्धतीनं बोललो आहे आणि एखादी गोष्ट खोटी बोललो आहे, कोणाला फसवलं आहे असं कोणाला जरी आणलं तर जास्त चांगलं होईल. पण नेहमी चर्चा नाही, इकडं जरा बाह्याचं असंच आहे, जरा अमकंच केलं पाहिजे, जरा तमकंच केलं पाहिजे. मला एक सांगा, प्रत्येकाला मुलं आहेत, प्रत्येकाला भाऊ आहेत, सगळ्या भावाचा आणि सगळ्या पोरांचा स्वभाव एकसारखा असतो का? आपल्या सूचना किंवा आपल्या या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत त्या 100% आपण त्याच्यामध्ये बदल करू. मी ह्या मताचा आहे की जर आपलं चुकत असेल, माझं चुकत असेल तर त्या दुरुस्ती करायची माझी तयारी. पण आपण जर नीट बारकाईनं बघितलं, ज्या नेत्याच्या बाबतीत आपण इकडं जायला पाहिजे, तुतारीकडं जायला पाहिजे, ते नेते किती वेळा सगळ्यांना बोलते. म्हणजे आपण सोयीनं काही गोष्टीच्या चर्चा आपण करतो, म्हणजे एखाद्याला विरोध करायला जमलं नाही तर वेगळ्या पद्धतीनं आपण चर्चा करत राहायची पाठीमागं, एखाद्या माणसाची बदनामी करायची आणि ही सगळं नॅरेटिव्ह ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकांनी जास्त चालवल्यामुळं समोरच्याला ती मांडायला वेळ गेला नाही आणि आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना जसं बोलल त्याच पद्धतीनं हे सगळं खरं वाटायला लागलं आणि त्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्याचा परिणाम तशा पद्धतीचा होत गेला. आपण जर बारकाईनं बघितलं तर ग्रामपंचायतीच्या आणि इतर निवडणुकामध्ये आपण जर बघितलं तर भावकी बिवकी सगळी एकत्र असते, कारण ग्रामपंचायतीची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आपलं बरेच जण ऐकत नाहीत. हे ऐकण्याच्या पलीकडे जातो, आमक्याचा पोरगा ऐकत नाही, ती बिघडलेला असतो. ही का बिघडलंय, कशामुळं बिघडलंय, नेमकं ग्रामपंचायतीला सगळी एकत्र येतात आणि विधानसभेलाच बिघडतं, ह्या गोष्टीची सुद्धा आपण जाऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या जवळच्याच लोकांना काय कारण आहे, कशामुळं झालं आहे त्याला आपण विचारलं पाहिजे. झालंही झालं आहे, पण निदान इथनं पुढं तरी आपल्या जवळच्या लोकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे. त्याचं चुकत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे, त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होत असेल तर आपण सुधारणा केली पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की बाबा त्यानं विरोध केला म्हणून त्याला त्रास दिला पाहिजे, मग मी त्या मताचा अजिबात नाही. आता निवडणूक झाली की सगळीकडं कालवा उठला की बाह्यांनी ऊस अडवला. मी आज या निमित्ताने सांगतो की आपण कुणीही ऊस अडवायची काय कारण नाही. आपण आत्तापर्यंत कधी कुणाला आडवाआडवीचं कधी धोरण आपलं नव्हतं आणि माझंही तेच मत आहे की ज्या लोकांनी केलं नाही त्या लोकांची गोष्ट वेगळी आहे, पण ज्या प्रमुख लोकांनी सामान्य माणसं भडकून विरोधात नेली त्या लोकांचा जास्त दोष आणि त्या लोकांना त्रास देण्यात मला योग्य वाटत. आणि म्हणून गावगावच्या सगळ्याच लोकांना माझी विनंती आहे की आपण ऊसाच्या बाबतीमध्ये काय प्रमुख विरोधक असतात, त्यात काय सुधारणाच होत नसेल ती बाजूला राहू द्या, पण सामान्य माणसाचे ऊस काय अडवायचं काम आपण करू नये एवढीच मला या निमित्ताने विनंती करायची. शेवटी पराभव झाला म्हणून आपण कोणावर तरी राग काढणं आणि काहीतरी त्याचं चुकीचं व्हावं अशा अपेक्षाने काम करणं
ह्या भूमिका थोड्याशा आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण आत्तापर्यंत विकासाचं राजकारण केलं आहे आणि मला वाटतं इथून पुढच्या काळात सुद्धा आपण विकासाचंच राजकारण करायचं. अनेकाला वाटतंय आपण खोटं बोललं पाहिजे, पण माझा काय स्वभावात ती बसत नाही. मी तोंडावर बोलणाऱ्यापैकी आहे. जी खरं आहे ती खरं आहे. आपल्याच्यानं खोटं बोलणं होणार नाही. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज या निमित्ताने शेती खात्याचे असतील, गावगावचे सगळे नेते मंडळी असतील, सामान्य माणसाचे ऊस काय अडवायचं काम आपण करू नये एवढीच माझी या निमित्ताने विनंती. मग ग्रामपंचायतीला कुणाचं कुणाबर जमत नाही त्याचा राग आत्ता काढायचा, कुणाचं भावकीचं भांडण आहे त्याचा राग आत्ताच काढायचा. कशासाठी या असला आडवाडवीच? ज्या लोकांनी प्रमुख विरोधक असतील, जे निवळच तुमच्या काही जरी केलेलं ते आपल्याबरोबर गेले अनेक वर्ष नाहीत, त्या लोकांची गोष्ट वेगळी आहे. पण काही लोक आपल्यापासून आता दुरावले गेलेत, ज्यांनी इतक्या 30 वर्षामध्ये आपल्याला आत्तापर्यंत दादांना सहकार्य केलं आहे. एक निवडणुकीमध्ये आपण काय म्हातारं झालेलं नाही. एका निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं जर काही मंडळी भरकटली असतील तर त्यांना समजून सांगितलं, त्यांना ह्या गोष्टीचा पश्चाताप नक्कीच होणार आहे. आणि म्हणून त्यांनासुद्धा आपण जवळ घेतलं पाहिजे. आणि आपली जशी पूर्वी सगळी गावगावची पार्टी होती त्याच पद्धतीनं आपण जसं मागाशी शिवानंदांनी सांगितलं की गावगाव 200, 400 ही आपली लोक आहेत, ही बाजूला गेले. ही कशामुळे गेलेत त्याही गोष्टीची आपण शहानिशा केली पाहिजे आणि त्या लोकांना आपण बोललं पाहिजे. आणि मला खात्री आहे की त्या लोकांनाही नक्कीच पश्चाताप होणार आहे. आणि चांगलं वाईट सगळ्याला कळत असतं, त्याच्यामुळं थोडा कालावधी जाईल, पण निश्चितपणाने मला खात्री आहे की लोकांना सगळ्या चांगल्या गोष्टी कळतात. गेल्या अनेक वर्ष आपण सत्तेत असल्यानंतर अनेकांची कामं होत असताना काही जणांची कामं होत नसतात. आणि हे साठत गेले 30-40 वर्षामध्ये काही जणांचं होतं, काही जणांचं होत नाही. पोलीस स्टेशनला आपली कोणाची भांडणं झाली, आपण कोणासाठी तर फोन केलेला असतो. आणि ही सगळ्या गोष्टी अनेक वर्षाच्या आपण सत्तेत असल्यानंतर ह्या गोष्टी साठत येतात. आणि त्याला ह्या अशा पद्धतीचं निवडणूक अशा पद्धतीची होती आणि त्याच्यामध्ये कदाचित पराभवही होऊ शकतो. आज बाळासाहेब थोरातसारखे ज्यांनी आपल्या दादांसारखं चांगलं काम केलेलं आहे, 40 वर्ष 8 निवडणुका ते निवडून आले, त्यांचे वडील 4 निवडणुका निवडून आले आणि तरीसुद्धा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही चुकीचं केलं आहे. गेल्या अनेक वर्षात आपण सत्तेत राहिल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर जास्ती दिवस ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहिल्यानंतर कधी लोकांना बदल करून बघावा अशी इच्छा होत असते. आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये अशा अनेक कारणं आहेत, पण मला वाटतं या कारणामध्ये जाण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं काय चुकलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आपण बऱ्याचदा आरशासमोर उभा राहिल्यानंतर जरा दुर्कट दिसत असल्यावर आपण बऱ्याचदा आपला चेहरा नीट दिसत नाही म्हणून आरसा स्वच्छ करायला जातो. पण मला वाटतं कधी आरसा स्वच्छ असतो, आपल्या चेहऱ्यावरती जी धूळ साठलेली आहे ती धूळ आपल्याला काढायला लक्षात येत नाही, म्हणून कधी आपण ती विसरतो ना आरसा स्वच्छ करत बसतो. पण कधी आपला चेहरासुद्धा धुण्याची गरज असते. आणि खऱ्या अर्थाने आज ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण काही गोष्टी ज्या आपल्या आत्तापर्यंत चुकलेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या, त्यात पैशांचा वापर फार मोठ्या प्रमाणात झाला. पण गेल्या अनेक वेगवेगळ्या समाजामध्ये काही घटक आहेत, त्या घटकांमध्ये सुद्धा काही वेळा पैशाचा थोडा वापर केला तर काही गोष्टी साध्य होतात. पण निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर काही मंडळीनं या ठिकाणी सांगितलं. आपल्याच लोकांना गप बसण्यासाठी काही ठिकाणी पैसे दिले, काही ठिकाणी पळू नका म्हणून सांगण्यासाठी पैसे दिले, काही ठिकाणी विरोधात करण्यासाठी पैसे दिले. आणि ह्या सगळ्या पैशाच्या
प्रचंड मोठ्या, कारण शेवटी पैसा हा फुकट आलेला होता आणि त्या पैशाचा फार मोठ्या प्रमाणात वापर झाला आणि त्याला नाही म्हणलं तरी आपल्या भागातली, या मतदारसंघातली जनता या पैशाला थोडीशी नाही म्हणलं तरी या पैशाच्या स्वार्थापोटी काही मंडळींनी चुकीच्या गोष्टी केल्यात. पण असो, काही दिवसानंतर त्या गोष्टी लक्षात येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कारखान्याच्या बाबतीमध्ये आपण कोणाची काय आडवाडवी करायचं आपलं धोरण राहणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या लोकांनी प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे त्याचा ऊस मात्र प्राधान्याने आणावा असं माझं मत. कोणाचा अडवायची काही गरज नाही, पण ज्यांनी केलं आहे त्यांचा ऊस मात्र प्राधान्याने आला पाहिजे, एवढीच माझी या निमित्ताने इच्छा आहे. आणि या निवडणुकीच्या नंतर सीना-माडा उपसा सिंचन योजना जी गेले 20 ते 22 वर्ष माढा तालुक्यामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून चालू होती, या सीना-माडा उपसा सिंचन योजनेच्या आत्तापर्यंत लाईट बिल कुठून येतं आहे, पाणी कधी सुटतं आहे, हे कधी बघावं लागलं नाही. कारण कोणाला मागणी करायच्या आधी ही सगळं काम दादांच्या माध्यमातून होत होतं. आणि आत्तासुद्धा ही निवडणूक झाल्यानंतर मला बऱ्याचशा गावच्या लोकांनी सांगितलं की तिथल्या मोटरी नेल्या वाटतं, बाह्यांनी तिथल्या मोटरी काढून नेल्या. मग मी जरा एक 4-8 दिवसातच ही सुरू झाली चर्चा. मी जरा ते सांगितल्यावर जरा मी हसलो जरा, कारण हसायसारखाच विषय आहे. कारण ती एक मोटर आहे 1500 हॉर्स पॉवरची, 1 HP किंवा 3 HP असली तर गाडीत टाकून आणता येईल. 1500 हॉर्स पॉवरची मोटर उचलून कशी न्यायची? तशा 11 मोटरी आहेत, त्यापैकी 9 मोटरी चालतात. ह्याला 1500 हॉर्स पॉवरच्या 9 मोटरी चालल्यानंतर आपल्या सीना-माडा उपसा सिंचन योजना त्याच्यावर चालती. आणि त्या योजनेच्या बाबतीमध्ये अशा अफवा सुरू झाल्या. पुन्हा मला वाटतं काय शासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती खुलासा दिला, कोणी पत्रकारांनी त्या ठिकाणी माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती खुलासा आला. पण पुन्हा नंतर अजूनही त्याची चर्चा सुरू आहे की आता पाणी येत नाही. मला या निमित्ताने सांगायचं आहे की आत्तापर्यंत आपण दादांच्या माध्यमातून ही लिफ्ट चालवत असताना जवळपास 55,000 एकर क्षेत्र ह्या लिफ्ट खाली भिजतंय आणि सुडाचं राजकारण कधी आत्तापर्यंत केलेलं नाही. त्याच्यामुळे या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की किमान ह्या वर्षी तरी लाईट बिलाच्या अडचणी येणार नाही एवढं दादांनी ॲडव्हान्स लाईट बिल त्या ठिकाणी भरलेलं आहे. आणि येत्या आठवडाभरात आपण ती लिफ्टसुद्धा चालू करतोय. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की बाबा चुकीच्या पद्धतीनं ह्या ज्या अफवा आहेत ह्या सगळ्या अफवा कुठं तर थांबल्या पाहिजेत. आत्तापर्यंत आपण असली कधीच चुकीची कामं केलेली नाहीत आणि इथून पुढच्या काळात जी काही विकासाचं असेल, ज्यावरती लोकांचे प्रपंच उभा आहेत, अशा सगळ्या गोष्टीवरती नांगूर फिरवायची आपली मानसिकता नाही. त्याच्यामुळं त्या बाबतीत कोणी काय काळजी करायची कारण नाही. 100% लिफ्ट चालवायला जी काय सहकार्य लागणार आहे ते दादांच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने या पाण्याच्या योजनेला केलं जाईल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. मला निवडणूक झाल्यानंतर एक 4-5 दिवसांनी एक जणाचा फोन आला, माझा 10 एकर ऊस आहे आणि गावातल्या कोणी तर अडवला आहे. मी म्हणलं कशासाठी? गाव केवढ? मग ती म्हणले गावातल्या अमक्याने अडवला आहे. मी म्हणलं काय झालं? ती म्हणला बाया मी तुमच्या विरोधात मतदान केलंय. म्हणजे त्या माणसाने फोन करून सांगितलं की आपला माझा ऊस गावातल्या कोणीतरी अडवला आहे आणि मी विरोध केला आणि तेवढा ऊस आणायला सांगा. मी सांगितलं शेती अधिकाऱ्याला की त्याचा ऊस आणा. सांगायचा याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की त्या माणसाचं म्हणणं होतं की मला अमक्याने सांगितलं म्हणून मी चुकीचं केलं.
म्हणजे त्याची इच्छा होती का नव्हती त्याच्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये काय काय लोक आपली सामान्य कुटुंबातली कोणाचं ना कोणाचं ऐकत असतं आणि त्याच्यामुळं ह्या माणसाला कोणीतरी तिसरीकडे नेलं भरकटवलं. ती म्हणलं मला वेगळं सांगितलं होतं, मला अमकं अमकं सांगितलं, मला त्याच्यामुळं माझ्याकडनं चूक झाली, त्याचा ऊस आणायला सांगितलं. तसंच दारफळमध्ये एका बैठकीला गेलेली होती, एक लोंडेवाडीचं एक जण होतं, तिथं भांडणं लागली. ती लग्न जमवायला आलेलं म्हणलं आयला 265 काय न्याय नाही ती, आम्ही तर मतं दिले ती. उंदरगावचं होतं ती 265वर आणि आम्ही तर मतं दिले ती 265 काही नाही ती फक्त 12 रिकव्हरी आली तरच ऊस तोडायचं म्हणते ती. आता कसं करायचं? ती लोंडेवाडीचं एक जण गाडगे म्हणून एक जण होतं, ती म्हणलं त्यांनी सुरू केले शिव्या द्यायला. लग्नाच्या जमवायच्या बैठकीत भांडणं सुरू आणि ती म्हणलं की तुझा ऊस दादाकडं बायाकडं जाऊन मी अजिबात आणणार नाही, तू आता 3500 भाव देतोय, 265 सगळं खरडून येणार आहे म्हणून तिकडं ऊस घातला पाहिजे म्हण. पण मला पुन्हा फोन आल्यानंतर मी गाडगेलाही सांगितलं की शेवटी काही लोकांना काही चुकीच्या पद्धतीनं मिसगाईड झालेला आहे. त्याचा अर्थ असा नाही की त्या लोकांची पूर्ण भावना आपल्या विरोधात होती आणि म्हणून काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण टोकाची भूमिका न घेता सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या बाबतीमध्ये आत्ता या ठिकाणी मी सांगितलं की त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणाने जी काही सहकार्य लागेल ती 100% आपण करू. या तालुक्यातल्या ह्या सगळ्या योजना आणि संस्था ह्या एका रात्रीत उभा राहिलेल्या नाहीत. ह्याला गेले अनेक वर्ष सातत्याने ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस ह्या सगळ्या योजना आणि ह्या सगळ्या संस्था उभा राहत असतात आणि म्हणून एका झालेल्या घटनेवरनं आपण लगेच ह्या निष्कर्षाला येणं चुकीचं आहे की आपण ह्या सगळ्या केलेल्यांना शिक्षा दिली पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की मी कुठल्या विरोधकाला पाठीशी घालत नाही, तुमचं मनोबल खच्चीकरण होईल असं काय मी बोलत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला वाटेल की आता एवढं सगळं करून सुद्धा बाह्य जर असंच म्हणत असतील तर अवघड आहे बाबा. अवघड काय सुद्धा नाही. सामान्य माणसं वेगळी आहेत, खोड्या करणारी माणसं वेगळी आहेत, जाणीवपूर्वक विरोध करणारी माणसं वेगळी आहेत, संधी साधणारी माणसं वेगळी आहेत. आपण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. आपण गव्हासकट किडं रगडणं ही चुकीचं आहे आणि म्हणून या निमित्ताने माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ठीक आहे आपला पराभव झालेला आहे, ह्यातनं शिकण्यासारखं बरंच आहे, ह्याच्यामध्ये खचून न जाता आपण पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या काही चुका झालेल्या असतील, मग त्यात माझ्या काही चुका असतील, आपल्या गावगावच्या काय नेते मंडळीच्या चुका असतील, काय प्रमुख कार्यकर्त्यांच्या चुका असतील, गावातल्या राजकारणातल्या चुका असतील, ह्या सगळ्या दुरुस्त करण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करायचा आहे. येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका आपल्याला चांगल्या पद्धतीनं ताकदीनं लढायच्या आहेत आणि माझी या निमित्ताने विनंती आहे की तुम्हीसुद्धा कोणी खचून जायची काय कारण नाही. ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु असं काय नाही की कायमस्वरूपी असेच दिवस राहत असतात. ह्यातनं आपल्याला शिकता येतं आहे, ह्यातनं आपल्याला चुका दुरुस्त करता येतात आणि जी काय आत्तापर्यंत झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे. आणि या निमित्ताने माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण पुढच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर सगळ्याच निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, 2-2 पार्ट्याच्या बाबतीमध्ये सुद्धा 2-2 पार्ट्या आपण जाणीवपूर्वक केलेल्या नाहीत. लोकांच्या विचारांनी विकासासाठी म्हणून दादांच्या बरोबर आलेले गावगावच्या दोन्ही पार्टीची मंडळी इतके दिवस आपल्याला सगळ्यांनी साथ दिलीच की का नाही दिली. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चुकलेलं आहे, दोन्ही पार्ट्यातली कोणाच्या 50% गेलेले असतील, कोणाच्या 30% गेलेले असतील, कोणाच्या 40% गेलेले असतील, ती कशामुळे गेली, काय झालं, ह्या गोष्टीची थोडीशी आपण माहिती घ्यावी आणि त्या सगळ्या लोकांना आपल्याबरोबर आणण्याची आपण भूमिका ठेवावी. आपण विरोध केला आहे म्हणून टोकाची भूमिका न घेता सगळ्या लोकांना सांभाळून नेण्याची भूमिका आपण ठेवावी अशी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो.
विकास कामं करत असताना आत्तापर्यंत दादांनी जी काय तालुक्यासाठी पाण्याचं काम केलं, कारखान्याचं काम केलं, ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत कधी राजकारण कमी आणि लोकांचं हित जास्तीत जास्त बघितलं. अनेक जण आल्यानंतर बऱ्याचदा निवडणुकीनंतर भेटायला आल्यावर रागात होती आणि बरीच जण म्हणली ही सीनामाडा उपसा सिंचन योजना तुम्ही लई लक्ष देऊन चालवताय, त्याकडं अजिबात ती बंद पडू द्या, त्याकडे लक्ष देऊ नका. मी सगळ्यांना सांगितलं की शेवटी विरोध करणारी 4-2 असते ती, पण आपल्याबरोबरची सुद्धा त्याच्यामध्ये 50-60% लोक आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या योजना करायला जे कष्ट लागले, एवढे वर्ष गेलेत, त्या सगळ्या योजना अशा बंद पाडून चालत नाही. ह्या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं चालवल्या पाहिजेत आणि तशाच पद्धतीनं जे आत्तापर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून ह्या सगळ्या पाण्याच्या योजना आत्तापर्यंत झाल्या. तालुक्याचं नंदनवन झालं. पुढच्या कालावधीमध्ये मानेगाव उपसा सिंचन योजना आहे. सीनामाडा उपसा सिंचनमध्ये आत्ता भिजणारी गावं सोडून चढावरची राहिलेली गावं आहेत. कुर्डू आहे, बावी आहे, तुळशी आहे, अंजनगाव खिलोबा आहे, शिराळमधला बराचसा भाग आहे आणि अशा राहिलेल्या परितेवाडी आहे. आणि ह्या सगळ्या आंबाड, कुर्डू, पिंपळखुटे ह्या सगळ्याच भागाला पुढच्या कालावधीमध्ये जर आत्तापर्यंत आदरणीय अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी असेल, शिंदे साहेबांनी असेल, आपण त्यांच्या सरकारमध्ये दादा काम करत असताना ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला सहकार्य केले. आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आता सरकार ह्यांच्या विचाराचं आहे. आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये तालुक्यातली सगळी कामं करून घेण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला पुढच्या काळात ह्या सगळ्या नेते मंडळीच्या प्रयत्नाने आपल्याला आपल्या तालुक्यातले मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे. आपण एवढ्या पराभवाने खचून न जाता आजपासून सगळ्यांनी कामाला लागू. बऱ्याचदा गावगावच्या अनेक लोकांना आम्हाला भेटायला थोडीशी आपल्या काही नेते मंडळीला काय वाटेल, दादांबरोबरच्या मामांच्या नेते मंडळीला काय वाटेल म्हणून आम्ही काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या. परंतु माझं या निमित्ताने सांगणं आहे की जे दादांच्या मामांच्या बरोबर आहेत आणि जे आत्तापर्यंत आपल्याबरोबर आहेत त्यांच्या कुठल्याही गोष्टीला कधीच बाधा येणार नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी कधी काळजी करायची कारण नाही. ते कायम निष्ठेचे आणि सोबत असणार आणि त्यांना आपण कायमस्वरूपी सोबत घेऊन जाणार. पण आपल्याला त्याचबरोबर इतरही सगळी लोक जी आपल्या विचाराची होऊ शकतात त्यासुद्धा लोकांना पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रयत्न करायचा आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलं. ह्या निवडणुकीमध्ये प्रशांत मालक असतील, कल्याणराव काळेसाहेब असतील, भालके गट असेल, त्याचबरोबर भगीरथदादा भालके असतील, गणेशदादा पाटील असतील, ह्या सगळ्यांनीच सहकार्य केलं आहे का तर 100% केलं. पण काय त्या ठिकाणी सगळीच नेते मंडळी एका ठिकाणी आली. अनेक भाषणांमधनं काहीतरी चुकीची वक्तव्य काय आपल्याकडून गेली आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार त्या भागामध्ये झाला आणि त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीचा प्रचार करून काही दिशाभूल करण्याचं काम या निवडणुकीमध्ये झालं आणि ते आपण लोकांच्या डोक्यातनं काढू शकलो नाही आणि त्याच्यामुळं तिथली काही मंडळी गेली. पण 42 गावामध्ये सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ज्या लोकांनी सहकार्य केलं आहे त्या लोकांना 100% आपण सहकार्य करणार आहे, ह्यात कुठलीही शंका. आणि त्या सगळ्या लोकांबरोबर ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, आतापर्यंत आपण कधी तिथं भाग घेतला नाही. पण मला या निमित्ताने सांगायचं आहे की ग्रामपंचायत असेल, ज्या ज्या नेते मंडळींना आपल्याला ज्या गावातल्या लोकांनी सहकार्य केलं आहे त्यांच्याबरोबर आपल्या विचाराची लोकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत करावी. त्या भागातल्या सगळ्या निवडणुकामध्ये आपण एका विचाराने चांगल्या पद्धतीनं ताकदीने लढवाव्या आणि तशा पद्धतीनं आपण ह्या 42 गावामध्ये आणि 14 गावामध्ये पुढं जाण्याचं नियोजन करत आहोत. आणि त्यामुळे त्या भागातल्या लोकांनी काही काळजी करायची कारण नाही. माळुंगसारख्या आपल्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव मताच्या संख्येने आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचं 350 मताचं लीड आपल्याला त्या गावांनी दिलं आहे. 14 गावांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान त्या सगळ्या 14 गावातल्या. त्या ठिकाणी कोण प्रमुख नेते मंडळी नसताना सगळी आपल्याबरोबर
तरुण मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या सगळ्या तरुण मंडळीनं अतिशय चांगलं काम करून त्या ठिकाणी चांगलं मतदान करण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर माढा तालुक्यातल्याही बऱ्याचशा गावांमध्ये चांगल्या पद्धतीचं लीड. आणि या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती गेल्या 25 वर्षामध्ये कधी दादांबरोबर न राहिलेली न मतदान केलेली माणसंसुद्धा माढा तालुक्यातल्यांनी त्यांनी ह्यावेळेस बऱ्याचशा गावामध्ये आपल्याला मतदान केलं आणि आपल्याबरोबर सातत्याने असणारे काही कारणाने त्या लोकांनी आपल्यापासून बाजूला गेले अशाही बऱ्याचशा गावांमध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्या गोष्टीसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशामुळं झाल्या काय त्या सगळ्या खोलात जाऊन आपल्याला ह्या दुरुस्त कराव्या लागणार आहेत. आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळात आत्तापर्यंत सगळ्यांनी ज्या ज्या काही सूचना केलेल्या असतील, माझं बोलणं थोडंसं कमी असेल पण चुकीचं बोलणं कधी, खोटं आश्वासन कधी दिलं नाही. कारण कसं आहे 10 वेळा लोकांच्या दारात जावं लागतं आणि एकदा गेलं आणि एखादं खोटं आश्वासन दिलं तर सगळी माणसं ती दिलेला शब्द पकडून ठेवते. आणि म्हणून आत्तापर्यंत दादांनी कधी कुठली खोटी आश्वासनं दिली नाहीत. पुढच्या काळातही आपल्याला कुठली खोटी आश्वासनं द्यायची नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला लोकांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या कार्यक्रमामध्ये 100% सहभागी व्हायचं आहे. आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळीकडं गावगावच्या अनेक ह्या सगळ्या घटकांना भेटण्याचं काम आणि सगळ्यांचं गावगाव येऊन आभार मानण्याचं काम पुढच्या कालावधीत 100% मी करणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची काही शंका नाही आणि कोणावर राग काढायचा काही विषय नाही. जे झालं ते झालं. ह्यातनं आपण शिकून पुढच्या कालावधीमध्ये ज्या दुरुस्त्या करायच्यात त्या 100% करू. तालुक्याच्या आणि माढा मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून जे जे काय पुढच्या कालावधीमध्ये करता येणं शक्य आहे ते पुढच्या कालावधीमध्ये 100% त्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो. आजच्या या निवडणुकीच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळेजण गेले महिनाभर बऱ्याच जणांची इच्छा होती की एका ठिकाणी आपण जमलं पाहिजे आणि लोकही बऱ्याचशा गावात ह्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळं थोडीशी नर्वस आहेत आणि सगळ्यांना आपण धीर द्यायचं काम केलं पाहिजे. तर या निमित्ताने मला एवढेच सगळ्यांना आणि मला वाटतं यूट्यूब लाईव्ह असेल, बरेच जण तालुका आणि मतदारसंघात लाईव्ह हे कार्यक्रम बघत असतील आणि ह्या सगळ्यांनाच मला या निमित्ताने सांगायचं आहे की आपण ह्या पराभवाला खचून न जाता आपण या पराभवाला खचून न जाता आपण पुढच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा सगळ्या लोकांकडे जाऊ, प्रत्येकाला भेटू, आपलं काय चुकलेलं असेल ते दुरुस्त करू आणि निश्चितपणाने लोकांची कामं करण्यामध्ये सक्रिय राहू आणि पुढच्या कालावधीमध्ये आपलाही चाललेला जो विकासाचा काम आहे ते अशाच पद्धतीनं या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण सत्तेत असताना गोष्ट वेगळी असते आणि आता सगळ्यांनी आपण सत्तेत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या तयारीनं आपण ह्या सगळ्या निवडणुकाला सामोरं जायचं आहे आणि कुणी खचून जायचं कारण नाही आणि घाबरूनही जायचं कारण नाही. 100% मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण ह्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा आपण दुरुस्ती करून 100% विजय संपादित करण्याचं काम आपण पुढच्या काळात करायचं आहे एवढंच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. आपण सगळेजण या ठिकाणी छोट्याशा निरोपावरून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्व 36 गावातले, माढा मतदारसंघातले, पंढरपूर, माळशिरस आणि माढ्यातले या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं या निमित्ताने मी मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत असे माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आणि ज्यांनी सलग 6 वेळा माढा तालुक्याचं आमदारपद भूषवलं मतदारसंघातील असे दादा मार्गदर्शन करतील. संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे स्टेजवरील सर्व मान्यवर उशीर झालेला आहे त्यामुळं अधिक न बोलता
या ठिकाणी जी आपली अपुरी राहिलेली कामं आहेत, बजेटमध्ये जवळपास 100 कोटीची कामं आपली आहेत. तहसील ऑफिस आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, लिफ्टची कामं आहेत, राहिलेल्या गावाला पाणी द्यायचं काम आहे. ह्या सगळ्या गोष्टी भविष्यकाळामध्ये आपण करणार आहोत. आपण कुणी आज समजायचे कारण नाही. पूर्वी जसं येत होता तसंच या, कुठली आपली अडचण येणार नाही. आपण विरोधात असलं म्हणजे काम होत नाही असं समजायचं कोणी कारण नाही. अधिकारी सगळे आपले आहेत, सरकार आपलं आहे. त्यामुळं सर्व गोष्टी भविष्यकाळामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे करता येतील. शेणामाडाच्या बाबतीत मी आपल्याला एवढंच सांगेन की आत्तापर्यंत शेणामाडा ज्या पद्धतीनं आम्ही चालवली त्याच पद्धतीनं कारखाना ज्या ज्या वेळेला अडचण येईल त्या वेळेला शेणामाडाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेणामाडा बंद पडू दिली जाणार नाही. परवाच पत्र दिलं आहे विखे पाटलाला आणि 5 तारखेला शिना नदीत पाणी सोडावं, दोन्ही कॅनलला पाणी सोडावं आणि लिफ्टला पाणी चालू करायला परवानगी द्यावी अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे. ह्या 2-4 दिवसात पालकमंत्र्याची नेमणूक न झाल्यामुळं ते थांबलेलं आहे. परंतु ह्या 2-4 दिवसामध्ये जर मार्ग निघाला नाही तर आम्ही स्वतः जाऊन संबंधित मंत्र्याला सांगून पाणी द्यायची व्यवस्था करू. बाकी काय विशेष बोलण्यासारखं काय नाही. कुठल्याही सभासदाचा ऊस अडवला जाणार नाही. आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं सगळ्या लोकाला कारखान्यांनी न्याय दिला त्याच पद्धतीनं भविष्यकाळामध्ये आपल्याला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. थोड्याशा कालावधीमध्ये आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पूर्वीप्रमाणे येत जावा, सांगत जावा, काही अडचण असायची कारण नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. धन्यवाद दादासाहेब. यानंतर आभार व्यक्त करतील कुर्डवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय नागेश बाबू कटके पाटील. आजच्या संवाद मेळाव्यासाठी आदरणीय दादांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय दादा, भैया, विक्रमदादा आणि माडा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले त्यांचा आदरणीय दादाच्या वतीने या ठिकाणी मनापासून मनपूर्वक आभार.